रेडी स्टार्ट. शेतीशी निगडीत असलेला भूमिहीनांचा प्रश्नही आपल्या महाराष्ट्रात एक मोठाच प्रश्न होऊन बसला आहे. आपण ज्या शक्तिमान नवसमाजाची उभारणी करू इच्छितो त्या समाजाचा शेतात कष्ट करणारा, राबणारा शेतकरी समाज हा जणू कणाच आहे. या शेतकरी समाजामध्ये भूमिहीनांचाही समावेश होतो आणि म्हणून आमच्याजवळ जी जमीन असेल तिच्या 2% जी मिळेल ती जमीन आपण भूमिहीनांकरिता दिली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या भूमिहीनांकरिता छोट्या छोट्या उद्योगधंद्यांचा नवीन कार्यक्रम तयार केला पाहिजे आणि त्याला प्राधान्य दिले पाहिजे. कारण ह्या सगळ्या योजनांमध्ये भूमिहीनांकडे दुर्लक्ष झाले अशी जी टीका सर्वत्र ऐकू येते ती रास्त टीका आहे, यात शंका नाही. परंतु अगोदरच जो शेतकरी उपाशी आहे त्याच्याच घरामध्ये घुसून हा प्रश्न सुटणार नाही. 20% जमीन 50 ते 60% शेतकऱ्यांच्या जवळ आहे. राहिलेली 80% जमीन काही थोड्या लोकांच्या हातात आहे. म्हणजे जास्त जमीन थोड्या लोकांच्या हातात आणि थोडी जमीन जास्त लोकांच्या हातात आहे. हा जो हिशेब आहे तो ऐकला म्हणजे माणसाला फसल्यासारखे वाटते. पण यामध्ये फारसा जीव आहे असे नाही. याचे कारण महाराष्ट्रामध्ये सरंजामी पद्धत नाही हे आहे. त्यामुळे एक मर्यादित स्वरूपाची कमाल मर्यादाच आपणास स्वीकारावी लागेल. परंतु या मार्गाने फार जमीन वाटावयास मिळणार आहे अशातला भाग नाही. मला येथे सांगितले पाहिजे की जमिनीची फेरवाटणी हा महाराष्ट्राच्या शेतीच्या पुनर्रचनेमध्ये मेजर प्रोग्राम, मोठा कार्यक्रम होऊ शकत नाही. ही गोष्ट जितक्या लवकर आम्ही स्वीकारू तितके अधिक बरे. कारण त्यानंतर त्याच्या पुढचा कार्यक्रम आपणाला सुचवावा लागेल. परिच्छेद. परंतु भूमिहीनांचा प्रश्न मी माझ्या समजुतीप्रमाणे, माझ्या शक्तीप्रमाणे सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारजवळ जंगल खात्याची आणि महसूल खात्याची जी जमीन आहे ती भूमिहीन लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. एवढेच नव्हे तर गेल्या 6 महिन्यांत फारच चांगला व मोठ्या प्रमाणात हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबद्दल महसूल खात्याच्या मंत्र्यांना आणि परंपरागत आळस सोडून देऊन जलद गतीने काम चालू केल्याबद्दल महसूल खात्याला खरोखरच धन्यवाद द्यावयास पाहिजेत. परिच्छेद. महाराष्ट्रातील शेतीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो शेतीच्या आधुनिकीकरणाचा आहे. शेतीची जमीन वाढविण्यानेच धान्योत्पादनाचा प्रश्न सुटेल असे म्हणणे बरोबर नाही. आधुनिकीकरणाच्या बाबतीत इतर देशांच्या मानाने आपण फार मागे आहोत हे कबूल केले पाहिजे. आपण आपली फार स्तुती करीत असतो. आमचे राज्य फार पुढारलेले, प्रगतीपर आहे असे आपण म्हणत असतो. परंतु आम्हाला कोणाचीही फसवणूक करण्याची इच्छा नाही. मागासलेले राज्य असेच महाराष्ट्र राज्याचे वर्णन केले पाहिजे. मुंबई शहर सोडले तर महाराष्ट्रात आहे काय? ओसाड मैदाने, दुष्काळी भाग आणि आम्ही अभिमान बाळगावा असे जुने किल्ले. महाराष्ट्रात नद्या पुष्कळ आहेत पण त्या छोट्या छोट्या आहेत आणि आमच्या जमिनीची भूक तर मोठी आहे. म्हणून पावसाळ्यात जे पाणी मिळेल ते 4 महिने साठवून ठेवावे आणि पुढच्या 8 महिन्यांत ते वापरावे असा महाराष्ट्राचा गरिबीचा संसार आहे. म्हणून महाराष्ट्रात पाटबंधाऱ्यांच्या सोयी उपलब्ध करून देणे फार महत्त्वाचे आहे. परंतु त्यातही इथे धरण करू नका, तिथे धरण करू नका अशा प्रकारचे अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचे दिसून येते. मला एवढे सांगावयाचे आहे की शेतीच्या उत्पादनाकरिता जास्तीत जास्त आधुनिक साहित्य उपलब्ध करून देणे हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टॉप.